परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा स्वतःचा ग्रंथ होता. छोटासा ग्रंथ म्हणून छोटे थोडे श्लोक द्यायला लागले जातात. श्रोते थोडे केले जातात. रात्री 6:30 वाजून जातात. सुवासाची वेळ असो त्याची इच्छा आपल्याला काय करणार ज्ञानवाची शिल्लक आणलेली आहे सगळं आपल्याला. पण अवर्णनीय ग्रंथ हा ग्रंथ वाचत असताना कारण बुद्धीच्या परिपक्व आणि विषय होते समजायला जे सांगायचे ते काही सामान्य विषय नाही. सामान्य जगाचे विषय तर समजायला सगळं माहिती आहे. वाचलेले पुराण वाचले सगळं वाचले त्यांनी अभ्यास येतो. मग त्याला जे सांगायचंय ते त्याच्या बुद्धीच्या पलीकडे असणे सांगता येत नाही. आणि जेव्हा जेव्हा असं काही सांगायला लागतात त्यावेळेला आपल्यासारख्याला सुद्धा असं वाटतं की आता हे ज्ञानोबा आपल्याला खास कुठे घेऊन चालले. कालची होळी चाललेली आपल्याला कालची ओवी भागवताची ओवी. ही ओवी म्हणजे वेदांताचं सार आहे असं लोक म्हणतात. जे म्हणता नाही काही ज्याला काही म्हणताही येत नाही काय नाव द्यावं त्याला. जाणू नये कैसेही आणि त्याला कसंही जाणता येते. कोणत्याही युक्तीनं कोणत्याही प्रकारे कोणत्याही साधनेनं त्याला आम्ही जाणू शकत नाही. कोणत्याही पद्धतीनं त्याच्या संबंधी बोलता येत नाही. असतची असते काही परंतु असं जरी असलं तरी ते नेहमी असतच. अखंड आहे आमच्या देहामध्ये सगळीकडे भरलेलं. असतची असे पाही असणे द्या हे सगळीकडे तसंच भरलेलं आहे. महादेवा त्या अशा अखंड वस्तूला खूप वस्तू म्हणजे आत्मतत्व ब्रह्म परब्रह्म त्याला खूप सांगतात. हे बघण्यासाठी आमच्याजवळ काय आहे त्या चांगला जवळ आता काय होत. कारण हे जे बघणं आहे हे बघणं मन बुद्धी चित्त आणि ज्ञानेंद्रियांनी होणारं नाही. वर्तनते अप्राप्य मनसा असं असून
तेव्हा वाचेला सुद्धा, वाणीला सुद्धा जे कळत नाही, जनाला बुद्धीला चित्ताला जे समजत नाही, असं त्यांच्या पलीकडे असलेलं हे जे आहे ते तत्व जाणवा सांगायला म्हणतात. ज्ञानवाद कसा कापून वर्णन करणे स्वामी समर्थ सांगतात. रामदास म्हणतात, जेथे भांबावला तर्क, सुरू झालेलं, जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केली घडे. अहो, या ब्रह्माला परब्रह्माला आपल्याला जाणण्यासाठी आम्ही तर्क लढवतो. तर्क हा बुद्धीचा खेळ आहे, पण मनबुद्धीने तर्काने तो जाणला जात नाही. तर्क आमचा भांबवून गेला, त्याला भ्रांती. तर्काची त्या ठिकाणी काहीही युक्ती चालत नाही. जेथे पांगुळला विवेक, विवेक हा बुद्धीने होतो, तेव्हा विवेक सुद्धा करता येत नाही. त्या ठिकाणी तो विवेक सुद्धा पांगळा होऊन गेला, विवेक चालत नाही त्या ठिकाणी. तेथे शब्दांचे कौतुक केली घडे. मग तिथं आपले हे जे शब्द आहेत वाणीने तयार होणारे, या शब्दांचं कौतुक म्हणजे याचं महत्व काय राहणार आहे. तिथं कुठल्याही शब्दाने वर्णन करणार असं ते तत्व नसल्यामुळे ते कसं पाहायचं, कसं अनुभवायचं. तर्काला आणि विवेकाला उपयोग नाही, कुठल्याही आमच्या ज्ञानेंद्रियांना ते प्राप्त होत नाही. मग ते कळणार कसं, असा प्रश्न चाललेला आहे. या जगामध्ये जे सामान्य बुद्धीचे ज्ञानी लोक असतात, सामान्य बुद्धी, आत्मबुद्धी नव्हे, साधी बुद्धी, जसं आपण आता पुस्तक वाचतो, ग्रंथ वाचतो, आपल्याला ती समज आलेली बुद्धी आलेली, अशी बुद्धी वापरून 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 तयार झालेली बुद्धी जी असते ना, त्यावेळेला काही वेळेला नकळत आम्हाला असा भाव येऊन जातो की मला करतो मात्र आत्म करतो. मला समजायला लागल्यावर का ते असं जर वाटत असेल, असा जर आपला समज होणार असेल का, तर ते म्हणतात म्हणे जाणता जो असं जाणणारा, मला आता ते ब्रह्म कळायला लागल्यावर का, मला ते ज्ञान कळायला लागलं का, आत्मतत्व समजायला लागल्यावर का. आता कारण मी आता ज्ञानेश्वरी ऐकली, भागवत ऐकलं, राजयोग ऐकला, आता हे ऐकलं, आता मला आत्मज्ञान व्हायला लागल्यावर का, आता ज्ञान व्हायला लागल्यावर का. असं जर कल्पना करून घरी राहत असतात, घरी राहणाऱ्या लोकांची कदाचित अशी स्थिती झाली असेल. आपल्याला समजतं ते काय सांगतात तिथं वेगळं नाही का. असं जर वाटत असेल म्हणे जाणता असा जाणणारा जो म्हणत असेल तो ज्यांनी एक मुख, तो लोकांमधला एक मूर्ख माणूस निघा. लोकांच्या गणतीमध्ये या आत्मज्ञानी माणसाला बसवलंय समर्थांनी. अरे आत्मज्ञान म्हणजे काय काय, बाजारचा भाजीपाला आहे का, गृहिणी महाराज म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाहीये, गृहिणी महाराज बघेल पासून बघेल असा बाजारचा भाजीपाला नाही. सहज म्हणून आता आम्ही आम्हाला आता ज्ञान व्हायला लागलो का, आता आत्म समजायला लागल्यावर का
असा जर भाव करून तुम्ही बसून गेलात, फक्त राहिलात, समजून आपण जगातले मूर्खांपैकी मूर्ख तर खूप आहे. त्यातला हा एक मूर्ख की जो सदाला म्हणतो की मला कळायला लागलं, मला समजायला लागलं. तेव्हा आत्म्याच्या बाबतीमध्ये नेहमी ज्याला आत्मज्ञान होत तो काही बडबड करत नाही, तो म्हणतच नाही की मला आत्मज्ञान झालं, कारण तो लपून जातो. आणि जो अर्धवट असा ज्ञानी ना तो स्वतः बडबड करतो. तो लोकांना उद्देश करायला नको, अहो काय तुम्ही मला सगळं कळत आणि लोकांना शिकवतात. जाणवतात अरे आत्मज्ञान ज्याला होत त्याची वाणी पांगळते, त्याचा जीव पांगळतो, त्याची बुद्धी पांगळते, लोकांनी शकून जातो. मये जाणता तो ज्यांनी मुक्त आहे. मुक्याने गुळ खादला मुका विषय आणि त्याने गुळ खाल्ला. मुक्याने गुळ खादला गोडी नाही सांगायला. तो मुका असल्यामुळे कसं सांगेल तुम्हाला? त्याला किती विचारा तुम्ही, अरे तू काय खाल्ला होता, कसं लागलं तुला, काय उत्तर देईल? मुका आहे ना तो, बोलतच येत नाही. तेव्हा मुक्याने जास्त गुळ खाऊन त्याचं वर्णन त्याला करता येत नाही, त्याला सांगता येत नाही. बहु आत्मज्ञानी माणसाची अशा समजत. आत्मज्ञानी माणसाला ते आत्मज्ञान प्राप्त झालं नाही झालं की या मुक्याप्रमाणे त्याची अवस्था समजते, त्याला कळत नाही. कारण तो इतका भारावलेला असतो, इतका गच्च असा होऊन जातो, आनंदाने घेऊन जातो की त्यामुळे त्याच्या कंठातून कुठला शब्दही होत नाही, चूक होऊन जातो, स्थिर होऊन जातो, शांत होऊन जातो, परम शांतीला जातो. हे त्या ज्ञानी माणसाचं लक्ष आहे. म्हणून तो बरोबर करत नाही. ब्रह्मानंद होणं, ब्रह्मानंद होणं, आत्मानंद होणं या गोष्टी सामान्य नव्हे. तो आनंद इतका त्याच्या अंतःकरणामध्ये उसळत असतो. त्याला सांगता येत मला काय होतं. म्हणतात हा विषय जो आहे ना, हा फक्त अनुभवगम्य असा विषय, अनुभवाचा विषय, बोलण्याचा, सांगण्याचा, ऐकण्याचा किंवा देण्याचा असा विषय नाही. आपण अनुभव द्या आणि गप्पा बस. बोला सुमित्रांना पुढे सांगताय, अरे बोलणे तिथे व्यस्त जाते. आत्म्याच्या बाबतीमध्ये जो कोण जितकं बोलेल ते सगळं व्यस्त जात, त्या बोलण्याचा काही नसते. बोलणे तिथे व्यस्त जाते, तरी बोलता बोलता अनुभवा येते. आता समजा बोललाच नाही तो, तर त्या बोलता 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 त्या बोलण्यामधूनच त्याच्या अंतःकरणात भरलेलं जे असतं ना ते बाहेर पडायला लागतं. आता मी पाहतो जे आपण खाल्लेलं असतं त्याचे ढेकर येतात की नाही, तसं ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मानंद झालेला आहे, त्याला ब्रह्मानंद झालेला आहे आणि आत्मउकळा होऊन राहिला आनंदाच्या. आता असा ब्रह्मानंद झालेला जो महात्मा आहे तो जर किती चूक बसायला लागला, असं जरी त्याला वाटत असलं तरी तो आनंद करत राहतील. आनंदाचं लक्षण असं आहे की ते चेहऱ्याला प्रगट होतं. बघा
चांगला आनंदी मनुष्य असला की त्याचा चेहरा आनंदी असतो. रागीट असला थोडासा त्याच्या अंतकरणामध्ये थोडासा असा मत्सर, द्वेष, निंदा किंवा राग, द्वेष असा भाव असला शिका तर त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव दिसत नाही, फुलत नाही त्याचा चेहरा. माणसाचा चेहरा सांगत असतो, बोलका असतो की हा मनुष्य सगळा खुश आहे नाही का. आणि ज्याच्यात आत राग क्रोध वगैरे भरलेला असतो ना, संताप भरलेला असतो ना, त्याचा चेहरा तुम्ही आलेला असेल. रागीट माणसाचा हे बघा. क्रोध आल्यानंतर माणूस कसा बदलतो, तो चेहरा कसा उग्र दिसतो आणि तो चेहरा आनंद असताना कसा दिसतो. आनंद हे त्याच्या चेहऱ्यावरून ओळखलं जातं, आनंदाचं लक्षण येते. म्हणून प्रत्येक माणसाला असा चेहरा दिलाय, कसं का असं नाही ते त्याचं काळ कसं, परंतु त्या चेहऱ्यावर जर हास्य आलं, मधुर हास्य, गोड हास्य, तर समजून घ्यायचं त्याच्या अंतकरणामध्ये चांगले भाव आहे. सुरभरामदास म्हणतात, अरे बोलता 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 त्याच्या नकळत अंतकरणातून जो भाव असतो तो प्रगट होऊन जातो आणि मग त्याचा लाभ होतो. हा जो आपले दैनिक विषय तो सहसा बोलत नाही, परंतु त्याला झालेला जो परमानंद आहे तो परमानंद आत्मानंद त्याला काही वेळेला बोलायला भाग पाहतो, त्याला प्रगट करायला होतो. चेहऱ्यावरून म्हणा किंवा वाणीच्या माध्यमातून जेव्हा तो प्रगट होईल त्यावेळेला तो प्रगट भाव ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला, इतरांना सुखी करतो. हे तर खरे. मात्र चेहरा जर हासरा असला तर त्या माणसाशी बोलावं वाटतं, आणि भुष्यात असला, रागात असला, क्रोधात असला त्या माणसाशी बोलावं वाटेल. म्हणून स्वामी आपला अनुभव सांगतात की अरे बोलणे तितके व्यर्थ जाते. खरे बोलणे तितके व्यर्थ जाते, तरी बोलता बोलता अनुभवा येते. तू बोलत 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 असताना त्यावेळेला आपल्याला त्याचा अनुभव अनुभव सांगता ते. आता आपल्याला जो अनुभव आलेला आहे ना, तो जो बाजूला त्याला पण थोडा मग ते आपण होऊन हा जो आत्मानुभव आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो आनंदाने तुमच्याशी बोलत होता, तो जो अनुभव आलेला आहे त्याला तो अनुभव बाजूला करून नंतर मग तो स्वतः ते स्वरूपच होऊन जातो काही दिवसांनी. म्हणून हे अनुभवाचं ज्ञानोबांचं म्हणा, रामदास स्वामींचं म्हणा, हे जे प्रवचन आहे हे ऐकून किती आवश्यक आहे हे या श्लोकांचा उक्ती दिसते. कारण हे जर तुम्ही आपण ऐकलंच नाही कोणी, मग त्यांचे ते आनंदाचे बोल जर आम्ही ऐकलेच नाही, त्याचा अनुभव आला नाही आम्हाला, तर आपण त्या स्थितीत जाणार कसे. म्हणून संतांच्या वचनांमधून, संतांच्या वाणीमधून प्रगट होणारा त्यांचा जो आनंद आहे, आत्मानंद, तो आनंद सुद्धा श्रवण करणाऱ्याला काही वेळेला आत्मस्वरूपाकडे घेऊन जातो. श्रुती सांगते, मुंडक उपनिषद आहे, त्या मुंडक उपनिषदामध्ये ऋषी सांगतात, हे उपनिषदात लिहिलेले ते ऋषींनी लिहिलेले आणि वेदांचं तत्वज्ञान त्यामध्ये आलेलं असतं.
या मुंडकोपनिषदामध्ये म्हणतात, बोलण्याने जरी अनुभव बसला येत नाही, बोलण्याने शब्दांच्या माध्यमातून आत्मानुभव येत नाही असं सगळी शास्त्र सांगतात. तर आत्मानंद ब्रह्मानंद ही गोष्ट शब्दाच्या पलीकडची गोष्ट. श्रुती सांगते, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. आता ते गोष्टी सांगतात मुंडकोपनिषदामध्ये, नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. ऐकाव किती प्रवचन तुम्ही, आत्मा प्राप्त होणार नाही, आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. न मेधया, प्रवचनाने म्हणजे बोलण्याने प्राप्त होत नाही. न मेधया, मेधा म्हणजे बुद्धी, तो बुद्धीने प्राप्त होत नाही, बुद्धीने जाणता येत नाही. न मेधया न बहुता श्रुतेन. किती तुम्ही ऐकावं, बहुता श्रुतेन म्हणजे कितीही ऐकून घेतलं तुम्ही तरी सुद्धा तो आत्मा कळत नाही. मग आत्मा कळतो तरी कसा, त्याचं सांगा हे ऋषी महाराज. आपल्याला जर तुम्ही म्हणता तो प्रवचनाने, ऐकण्याने, वाणीने, शब्दाने, कशानेच कळत नाहीये, तर मग नाही कळतो. आणि मग तो कळतो कसा? मग श्रुती सांगते, यमैव एषः भूते, यमैव एषः भूते तेन लभ्या. श्रुती म्हणते की तो आत्मा जर प्रसन्न झाला तोच तुम्हाला प्राप्त होतो. आत्म्याचा हा स्वभाव आहे. आत्मा प्रसन्न करणं, आत्मा प्रसन्न होणं म्हणजे तो आपोआप तुम्हाला मिळणार नाही. जसं एखादं लाडकं बाळ असलं, ते आईला पाहिल्याबरोबर आई पण खुश होते आणि ते बाळ खुशीत आलेलं असतं. दोन्ही एका भावात आलेले असतात. मग ते बाळ जाऊन आईला मिठी मारत आणि आई त्याला कळ काढते. ही जी प्रेमाची मिठी आहे ना बाळाची आणि आईची, त्याप्रमाणे तो आत्मा फार दयाळू आहे. ह्या आईच्या प्रेमापेक्षा त्याचं प्रेम आणखी कितीतरी पट मोठं आहे. असा हा जो आत्मा आहे, तो आत्मा प्रसन्न झाला रे झाला की तोच त्याला गुणतो, म्हणजे त्याला पसंत करतो आणि त्याला मिठी मारतो, त्याला पकडतो. आत्मा प्राप्त करण्यासाठी आत्म्याला प्रसन्न करा असं श्रुती पण सांगते. बोलण्याने उपयोग नाही, ऐकण्याने उपयोगाचा नाही, काही उपयोग नाही. आत्मा जेणेकरून प्रसन्न होईल आणि तो गुण तुम्हाला जेव्हा पसंत करतो, मिठी मारतो, त्याच वेळेला तो प्राप्त. आत्मा विभूते तन्स्वाम, तो आत्मा आपल्या शरीराला एक रूप बघतो. आत्मा आहेच आपल्या शरीरामध्ये करून देतो, पूर्वीपासून आहे. पण तो पूर्वीपासून आहे असला जो अनुभव आहे आता, तो प्रत्यक्ष आपल्याला येतो, अनुभव येतो. आता आत्म्याने आपल्याला पसंत करून आपल्याला उघडपणे मिठी मारली की मग आपल्याला तो आपल्या शरीरामध्ये आहे असा सतत आपल्याला आनंदाचा भास होतो. आत्मा तर आपल्या देहात आहे, नित्य आहे, अखंड आहे, दररोज आहे. परंतु आपल्याला त्या आत्म्याचा अनुभव नसल्यामुळे आपण त्या आत्म्याकडे बघत नाही, त्याचं स्मरण करत नाही, काहीच करत नाही. त्याला प्रसन्न करण्याचा कुठे झाला प्रश्न. ज्याची कधी आठवणच होत नाही त्याला तू प्रसन्न कसं काय केलं?
हो, प्रसन्न आपण त्याला करू शकतो की जो आपल्याकडे नेहमी येतो जातो, एखादा पाहुणा असला समजा, एखादा मुलगा असला तो आपल्याकडे येतो जातो, त्याला खाऊ घालतो, त्याला आपण प्रसन्न करतो. पण जो आत्मा अखंड आपला देहात राहतोय कायमचा, त्याची आठवण नाही मला. जगाच्या खूप भानगडी आम्हाला माहिती, पण तो आत्म्याबद्दलच काही बोलत नाही. आम्ही आत्म्याबद्दलच काही विचार करत नाही, त्याचं स्मरण करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, त्याचं मनन करत नाही, त्याचा धावा करत नाही. मग ते प्रसन्न तरी कसं होईल? आत्म्याला तर कुणाशी तरी प्रसन्न होऊन त्या ज्याला तो तसा भाव येईल त्याला तो फलत होण्याची इच्छा. तेव्हा आत्मा अतिशय दयाळू आहे. आत्म्यासारखा दयाळू आत्माजी भगवानच आहे ना, भगवान दयाळू आहेत ना. तेव्हा अज्ञान म्हणतात आता ती श्रुती सांगितली तेव्हा आता तुकाराम महाराजांचा योगायुष गुरु आहे. तुकोबा म्हणतात, तुकोबा तर अगदी फार आपल्या जवळचे संत आहेत. सगळे संत तसे आपले जवळचे आहेत, पण ते ज्ञानोबाची बैठक फार उंच आहे. तसे तुकाराम महाराज ना ते अतिशय सामान्य आहे, परंतु त्यांची उंची फार मोठी आहे. ते दिसतात साधे दिसतात, परंतु त्या साधेपणामध्ये फार वैभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया देव. मी देवाला पाहायला गेलो आणि तेथे देवाची होऊन मी ठेवलो. झाली बघा, देव पाहायला गेलो आणि तिथं मी देव होऊन गेलो. असं होतं का? आपण देव देव करत जातो कुठे, परंतु देव मात्र आपण होत नाही. देव तिथंच राहून जातो, आपण बाजूला जातो. कारण हा भक्ती, हा भाव आहे, हा प्रेमाचा भाव आहे. भगवंता असा भाव जर आपल्या चित्तामध्ये असला तर आपण सुद्धा होऊ देऊ. बघा ना, त्या पाहता पाहता त्या देवाला पाहत असताना तेची झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. त्याला पाहत असताना त्या देवाला आम्ही तेच होऊन जातो, म्हणजे तेच त्याचं स्वरूपच होऊन जातो, इतके एकूण होऊन जातो. आणि मग जे पाहणं अन्य लक्ष करणं जे आहे ना, ते सगळं बुडून जातं. मायाचं सगळं जग आम्ही दिसून जातं. हा तुकारामांचा जो भाव आहे शुद्ध आणि अतिशय सात्विकता, प्रेमळ भाव आहे. इतकी उत्कट अशी प्रेमाची स्थिती आमच्यामध्ये येत नाही. ही तुकाराम महाराजांची भक्ती अतिशय प्रेमळ, म्हणून तुकाराम महाराज देव स्वरूप होऊन गेले. तेव्हा जे म्हणता नाही काही त्याची गणनाची आज आपला पाहिजे. सामान्य माणसाची ही सामान्य बुद्धी आहे आणि प्रेमाचा भाव तर काहीच नाही. अगदी वृक्ष अंतःकरणाने ते बोलत असतात. देवाच्या गोष्टी जशा आम्हाला प्राप्त होतात, जशा दिसतात, तसा तो आत्मा का दिसून नये आम्हाला, म्हणून ते नास्तिक पंथाकडे जातात, नास्तिकवादाकडे जातात. नाहीच म्हणतात ते देवाला, देव नाहीच म्हणतात, आत्मा नाहीच असं म्हणतात.
आत्मा नाही म्हणून चालणार नाही. कारण जगाच्या आरंभी ते परब्रह्म होत. ते परब्रह्म होत म्हणून ते सगळं जग निर्माण झालं. जर नाही तुम्ही म्हणता आत्माच नाहीये तर मग हे जे विस्तारलेलं जग आहे हे कसं झालं? हे आत्म्याचंच स्वर आहे, हे त्या ब्रह्माचंच स्वर आहे. तेव्हा आत्मा नाही म्हणून चालणार नाही. म्हणून नास्तिकवादी लोक जे आहेत त्यांना वारंवार सांगावं लागेल की या लोकांनो तुमच्या देहामध्ये तुम्ही बघा ना, तुमच्या देहाचा विचार करा ना. पण ते देहाचा विचार एखाद्या यंत्राप्रमाणे करतात. यंत्राचा विचार जसा माणूस नास्तिक बुद्धीने करतो तसा हा आमचा देह कुठल्या तरी कोणत्या तरी या शक्तीने चालून राहिलेला आहे असं काहीतरी समजून तो देवाला नाकारतो. ज्याला परमात्मा नाही असं म्हणता येत नाही. मला ज्ञानेश्वरीची मुली ज्ञान म्हणतात आपुल्या बुबुळा, हे आपलं बुबुळ आहे. डोळा, डोळ्याचं बुबुळ आहे ना. आपुल्या बुबुळा दृष्टी असोनी अक्षम डोळा, अक्षम डोळा. अरे जर नास्तिका तुला बुबुळ आहे ना, आहे ना, एका दिवसाने का डोळे, दोन डोळे चांगले, मग तुला या तुझ्या बुबुळाने तुझा डोळा पाहून गेलं दिसेल का? डोळा आहे, डोळ्याला दृष्टी आहे पाहण्याची, परंतु त्या दृष्टीनं हे बुबुळ, आपलं बुबुळ आपल्याला दिसत नाही. वास्तविक दृष्टी पाहणारी आहे, पाहते ती सगळं पाहते दिसत ना. मग तुझ्या बुबुळातून निघणारी ही तुझी दृष्टी तुझं बुबुळ का पाहते? तसा हा जो आत्मा आहे ना तो सगळ्यांना प्रकाशित करणार आहे, सगळ्यांना ज्ञान देणार आहे, सगळ्यांना प्रकाशित करतो. तो ज्ञानाने प्रकाशित करतो. मग त्याला कोण प्रकाशित करेल? म्हणून तुमच्या जवळ तसं यंत्रच नाहीये त्याला पाहण्याचं. तो सगळ्यांना पाहतो पण त्याला कोणी पाहू शकत असं काही निर्माण होऊन दिलं. म्हणतात आपुल्या बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा, जैसा आत्मज्ञानी दुबळा, जैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो ज्ञानरूप होऊन जातो, आत्म्याशी एकरूप होऊन जातो, ज्ञानरूप होऊन जातो, तो असाच त्या बुबळा त्या दृष्टीप्रमाणे होऊन जातो, दुबळा होऊन जातो, दुर्बल होऊन जातो. कारण तो आता एकरूप झालेला आहे. एकरूप झालेली वस्तू जर तिला स्वतःला पाहायचं म्हटलं तर कशी पाहिजे? हे बघा, साधी गोष्ट एक उदाहरण घेऊ आपण लाडू बनवला, त्याच्यामध्ये काही आणखी पदार्थ घातलेले आणि त्याच्यामध्ये साखर पण घातली, साखरेचा लाडू, दुसरे पदार्थ लाडू खातो आपण. आता हा जो लाडू बनवलेला आहे आपण त्याच्यामध्ये साखरेचं आपण ते पीठ म्हणा, पीठ म्हणा किंवा रस म्हणा बनवून तयार केलेला जातो. साखर आहे त्याच्यामध्ये, परंतु ती साखर वरून दिसत नाहीये. आता
ही साखर त्या लाडू मध्ये असलेले जे अन्य पदार्थ आहे त्याच्यामध्ये मिसळून गेलेली आहे, एकरूप गेलेली आहे की नाही. आता त्या साखरेने जर विचार केला की मला बघायचं मी कशी आहे इथं त्या लाडू मध्ये, कशी पाहिजे लाडू मध्ये ती मिसळून गेलेली आहे, ती एकरूप गेलेली आहे त्या सगळ्या पदार्थाशी. आणि तिने जर ठरवलं की नाही आता मी कशी दिसते या लाडू मध्ये, कशी पाहिजे, कारण पाहण्यासाठी द्वैत लागत. अहो मला आता ही डबी पाहायची असली तर ही डबी वेगळी आणि पाहणारा मी वेगळा असावा ना. या डबी मध्येच मी एकरूप होऊन गेलो तर मला पाहता येईल का डबी? तसा जो आत्मरूप होऊन जातो ज्ञानी, आत्मज्ञानी आत्म्याशी एकरूप होऊन जातो, मिसळून जातो त्याच्यामध्ये, मग त्याला पाहता येईल. कारण पाहण्यासाठी द्वैत लागतं, दोन लागतात. ते द्वैतच त्याचा जाऊन असल्यामुळे तो दुबळा होऊन गेला बिचारा. म्हणून ज्ञानोबाची जी ज्ञानेश्वरीतली फार महत्वाची म्हणून आत्मज्ञानी आहे, पण तुम्ही तो स्वतःला नाही पाहू शकत नाही, कारण स्वतः एकरूप होऊन गेला त्या आत्म्यामध्ये, एकजीव होऊन गेलाय. आणि अशा एकरूपतेमध्ये मग तो स्वतःचं दर्शनही घेऊ शकतो, अशी स्थिती असते. फार महत्वाचं हे सगळं. म्हणतात आपल्या दिवा दृष्टी असोनी अखम डोळा तैसा आत्मज्ञानी डोळा ज्ञानरूप होतो. तेव्हा म्हणतात आपल्याला आत्मरूप व्हायचे. आत्मरूप झालं की मग सगळं 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 जे आहे ना ते बंद. कसं असं माहिती का, तो आत्मविज्ञानी आत्मज्ञानी विषय त्याचं वर्णन केलेलं आहे आत्माराम या ग्रंथामध्ये समर्थांनी. आत्मज्ञानी कसा असतो दाखवायला मला. आत्मज्ञानी असा बाहेरून दाखवण्याचा पदार्थ नाही. त्याला आत्मज्ञान बाहेरून झालेलं असतं का. जसे आता आपण कपडे घातलेले, निळ्या प्रकारचे कपडे घातलेले, ते कपडे बाहेरून दाखवता येतात, दिसतात. आत्मज्ञान असं बाहेरून होत नाही. आत्मा कुठे त्याचं ज्ञान त्याला झालेलं आहे, आत्म्यामध्ये तो शिरलेला आहे. आत्मज्ञानी जो होतो तो अंतरंगात होतो आणि म्हणून तो बहिरंगाने आपल्याला ओळखता येते. कारण आपण आत्मज्ञानी नाही ना. प्रश्न असा आहे की आपण त्यालाच ओळखू शकतो ज्याची आपल्याला अनुभूती आहे. हे तर खरं. ज्या गोष्टीची आपल्याला अनुभूती आहे ना तीच गोष्ट आपण ओळखू शकतो. समजा आपण अशी कल्पना करा की एखादा परदेशातला मनुष्य आपल्या देशात आला आणि त्याच्या देशामध्ये मिरची काही होत नाही. लाल मिरची किंवा हिरवी मिरची ना तिखट, त्याच्याकडे काही नाही, त्याच्याकडे आणखी काहीतरी वेगळं असेल पद्धत. आता त्या माणसाला तुम्ही म्हटलं की अहो याला मिरची म्हणतात, तुमच्याकडे आहे का, तुम्ही खाल्ली केला, मला काही नाही, आमच्याकडे मी पाहिजे सुद्धा नाही. आता तुम्ही दाखवता ऊन दिसते, मिरची चव कशी आहे, मी तर खाल्लीच नाही, तर मग पाहिली सुद्धा नव्हती, आता पाहायला मिळाली तुमच्याकडे मिरची. मिरची चव मी कशी काय सांगणार. म्हणजे जी गोष्ट आपण पाहिलेली आणि खाल्लेली असते तिची चव सांगू शकतो की नाही आपण. हे खरं की नाही. किंवा साधी गोष्ट घ्या ना, आपण एखादं रागदारीतलं भजन ऐकून आलो
आणि ती रागदारी भजन तो प्रकार आम्ही पूर्वी कधी ऐकलेलाच नसला. आणि जर विचारलं का कुठल्या रागात गाणं होऊन झाले तर त्या रागांची काहीच माहिती नाही. आम्हाला राग म्हणजे तो संताप, त्याला राग माहिती म्हणतो आम्ही, म्हणून माहिती आम्हाला. हे गाण्यातले राग असतात हे त्याला माहितीच नाही. ज्याची माहिती नसते त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. अगदी हुबहू आत्म्याच्या बाबतीत असे किंवा आत्मज्ञानाच्या बाबतीत असे, आत्मज्ञानाला सर्वसामान्य अज्ञानी लोक ओळखू शकत नाही. आणि म्हणून संतांची विडंबना झालेली आहे, संतांना त्रास दिला गेलेला आहे. का ओळखू शकत नाही ते? हे ओळखू शकत नसल्यामुळे ते सर्वसामान्य त्यांच्यात त्यांना पाहतात, त्यांच्याच पातळीवर त्यांना बघत असतात. म्हणून ते त्यांना ओळखू शकत नसल्यामुळे ते त्यांचा छळ सुरू शकतात. परंतु म्हणतात आत्मज्ञानी जो असताना तो कसा ओळखायचा? ते हाले ना चाले, ते जे आत्मज्ञान येणं त्याच्यामध्ये घडलं ते जे ब्रह्म आहे ना ते हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, काही स्थिर राहत. हा आत्मा आपल्या जो आहे ना तो तसा भरलेला आहे. जे हाले ना चाले, हालत नाही, चालत नाही, काही जे बोले ना डोले, हे बोलत नाही ना डोलत नाही, काही असं आत्मतत्व हे ब्रह्म आपल्या ह्यामध्ये भरलेले. जे हाले ना चाले, बोले ना डोले, अवघे आपणची संचले, आणि संपूर्ण तेच भरलेले. म्हणजे या सगळ्या ठिकाणी ते ब्रह्मच भरलेले. बरं, बाहेर सुद्धा आणि आत सुद्धा आपल्या देहामध्ये सुद्धा ते आत्मतत्वच भरलेलं आहे. आणि ते इतकं दाट भरलेलं आहे, म्हणे इतकं एकमेकाला असं गच्च भरलेलं आहे, दाट भरलेलं आहे. अवघे आपणची संचले, एकले एकटची. ते एकटच आहे, एकलंच आहे, एकच एक आहे. त्याला एक सुद्धा म्हणता येणार नाही. आणि संचीच्या दृष्टीने त्याला दोन पाहिजे ना, तर एक म्हणता येतं. सापेक्ष भाव संख्येने करतो. एक कुणाला म्हणाल तुम्ही, आता ही एक डबी एक एकटी आहे. एकटी का आहे? कारण दुसरी डबी अशी असू शकते का, 2, 3, 4 डब्या असतात, म्हणून ही एक आहे. परंतु आत्मा त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसल्यामुळे तो सगळीकडे सर्वत्र घनदाट भरलेला आहे. इतका दाट भरलेला आहे की तो हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, काही बोलत नाही. इतका दाट भरलेला आहे. असं हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्म इतकं दाट भरलेलं आहे या विश्वामध्ये, आणि सगळ्या ठिकाणी तेच भरलेलं आहे. हो, ब्रह्म जर एवढं दाट आणि इतकं गच्च भरलेलं आहे, किंवा मला थोडासा तरी अनुभव द्या ना हे आपल्याकडे. आम्ही किती उपाशी राहिलो बघा. आम्ही बाकीला खूप खाल्लं, पण जे महत्वाचं आहे त्याचा स्पर्श सुद्धा नाही, काही अंश सुद्धा नाही मिळाला. आता जे वर्णन करतात की ते इतकं गच्च भरलेलं आहे की बस हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, काही नाही, इतकंच येते. इतकं जर असं ते असेल तर त्यातलं थोडस एक कणभर, एक अणुभर का होईना तेवढं तर आमच्या कोणामध्ये येऊ द्या, तेवढं तर आम्हाला लागू द्या. मग बरा चमत्कार काय होत होतो.
त्या ब्रह्माचा थोडासा जरी स्पर्श झाला तरी ते ब्रह्ममय करून टाकतात, अशी त्याची शक्ती. तो आत्मा असा विचित्र आहे की जर तो आम्हाला प्राप्त झाला, प्रगट झाला, आणि जर तो आम्हाला प्रगट होऊन लागला तर तो आम्हाला त्याच्यासारखं बोलून टाकतो, आत्मस्वरूप करून टाकतो. कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला भीती वाटत असेल म्हणून आपण आत्मदर्शनापासून दूर राहतो. बा आत्मस्वरूप होऊन गेलो तर काय करायचं, संसार मग म्हणून आपल्याला आत्मदर्शनाची कदाचित भीती वाटत असेल, आत्मस्वरूपाची भीती वाटत असेल तर काही नाही खरं. पण आत्मज्ञानी सुद्धा संसार करतात. किंवा आत्मज्ञानाचे संसार आदर्श संसार असतात, असे झालेले. एकनाथ महाराजांचा संसार कसा होता आणि विजयी जनक राजा संसार कसा. भगवान रामचंद्रांनी राज्य केलं परत आल्यानंतर कसं राज्य केलं, तर त्यांचे संसार जे असतात ना ते आदर्शभूत असतात, लोकांना इतरांना आदर्श होतात. आत्मज्ञानी माणसाचा संसारही परमार्थ प्रपंच दोन्ही सारखे असतात. जसा तो परमार्थात उंचीवर आहे तसा त्याचा प्रपंचही उंचीवर जातो. आणि मग त्याला अनेक पद्धतीने सगळ्या पद्धतीने त्याला त्याच्या प्रपंचाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप मिळत जातात. म्हणून बघा आत्म्याला प्राप्त करा, आत्मस्वरूपाची थोडीशी तरी चव घ्या. त्या चवीनं आपल्याला तो आत्मा कुठल्या कुठे आपल्याला घेऊन जाईल हा विषय चाललेला आहे. म्हणून म्हणतात तेच जर सगळीकडे एकच तत्व बनलेलं आहे तर त्याच्यामध्येच आपण त्याच्याच अनुसंधानामध्ये सतत राहावं, त्याच अनुसंधान करावं, त्याचं स्मरण करावं, त्याचा धावा करावा, त्याची प्रार्थना करावी, त्याची भक्ती करावी. असं केलं मग ते आत्मतत्व भगवान प्रसन्न होते. त्याच्या प्रसन्नतेसाठीच हा सगळा प्रपंचाचा उद्योग करायला पाहिजे. आपण आपला प्रपंच हा परमार्थ रूप व्हायला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ वास्तव या दोन गोष्टी नाहीये. तसं झालं तर आम्ही काय करतो त्याला विभागून टाकलेले. प्रपंच म्हणजे वेगळा अगदी आणि परमार्थ म्हणजे वेगळा. वास्तविक प्रपंच आणि परमार्थामध्ये तोच आत्मा आहे सगळीकडे भरलेला. परमार्थात जर तो आहे तर त्या प्रपंचातही तोच भरलेला आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थी घटामुचा सारथी हा दत्त आमचा चालवतो प्रपंचातला सुद्धा. मग तो परमार्थाकडे जाणारा जर असेल नाही तर प्रपंचाकडे जाणारा सारथी कोण आहे? दत्तप्रभू नसे. असा भगवान जर आमचा सारथी झाला तर आमचा कुठे गेला तरी तो समज येणार. अशा प्रकारचं ही आजची कालची सवयी आज चालू आहे. फार महत्वाची होई. सगळ्या वेदांताचा सार आहे म्हणतात त्याच्यामध्ये. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.